सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 11वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. तर आता प्रिया सकाळी सकाळी उठली होती तेव्हा तिला बरं वाटत होतं. ताप गेल्यामुळं शिवमने तिला आधीच सांगितलं होतं की शिक्षा म्हणून तू माझ्यासाठी साडी घाल, म्हणून तिने खास त्याच्यासाठी आज सकाळी सकाळी साडी घातली होती. पण दिवसभर ठेवणार होती की नाही कोणास ठाऊक, तिचं तिला माहिती. ती किचन मध्ये भाजीची तयारी करत होती. साडीचा पदर तिने कमरेवर खोचला होता आणि केस सगळे वर बांधले होते. पण शिवमला तिचे वर बांधलेले केस अजिबात आवडत नव्हते, कारण तिला हे प्रकर्षाने खूप वेळेस जाणवलं होतं. जेव्हापासून ती पुण्यामधून आले होते त्यावेळेस सुद्धा तिला जाणवलं होतं आणि म्हणूनच त्याला ते फारसे आवडत नसत. हे तिला अनेक वेळा जाणवलं असल्यामुळंच तिने आज जरा त्याला चिडवावं म्हणूनच केस वर बांधले होते मुद्दाम. तेवढ्यात शिवम तिला पाहण्यासाठी म्हणून किचन मध्ये आला. तर त्याने तिला साडीत पाहिलं आणि मनातच खूप खुश झाला. आता प्रिया त्याच्याकडे पाहून जरा गालत हसत म्हणाली, अहो बघितलं का? तो म्हणाला, हो बघितलं की. ती पुन्हा विचारत म्हणाली, कशी आहे मग? तो हसून म्हणाला, एकदम हॉट. आणि आता प्रिया लाजत म्हणाली, अहो मग हे तुमच्यासाठीच आहे, उचला मग. शिवमला वाटलं होतं की ती स्वतःलाच उचलायला सांगत आहे म्हणून. आणि त्याने क्षणाचाही विचार न करता तिला मिठीत अलगत उचलून घेतलं फुलासारखं. तसं प्रिया घाबरून म्हणाली, अहो काय हे? शिवम म्हणाला, तूच तर म्हणाली होतीस ना उचला मग, मग उचललं की तुला. आता प्रिया डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, अहो मी त्या किचन वाट्यावर ठेवलेल्या दुधाच्या ग्लासाबद्दल बोलत होते आणि तुम्ही काय केलं, मला उचललं. शिवम हसत म्हणाला, असं होय, मला वाटलं तुलाच उचलायचं आहे. आता प्रिया हसत म्हणाली, हो का, बरं आता सोडा खाली मग. तो म्हणाला तो म्हणाला का सोडू? तशी ती लाजत म्हणाली, अहो किती निर्लज्जासारखे बोलता तुम्ही, सोडा ना आता तरी खाली, तुम्ही पाहिलं तर काय म्हणतील अहो. आता हे ऐकून शिवम थोडा नाराज झाला. त्याने तिला खाली सोडलं आणि स्वतःचा खाली सोडलं आणि म्हणाला, जा तुम्ही, मला वाटलं होतं की हे सगळं माझ्यासाठीच केलं आहे म्हणून. तर आता प्रिया काहीच बोलली नाही. ती तोंड पुढे करून पीठ भिजवायला लागली. शिवमने किचन ओट्यावरचा तो दुधाचा ग्लास घेतला आणि हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसून पिऊ लागला. पण त्याचं सगळं लक्ष प्रियाकडेच होतं बरं का. तेवढ्यात गंगू मावशी पण आल्या. प्रियाने त्यांना परसबागेतून कडीपत्ता आणायला सांगितलं.
त्या पण तिकडे लगेच गेल्या. अजून घरात कोणीच उठलं नव्हतं. रात्री सगळ्यांचं खूप जागरण झालं होतं प्रियाची काळजी घेण्यासाठी, आणि तिच्या विचारात होते सगळे म्हणून. आणि फक्त शिवम हॉलमध्ये बसून दूध संपवत होता. तेवढ्यात किचन मधून प्रिया हळू आवाजात म्हणाली, अहो. तिने इतक्या हळू आवाजात त्याला हाक मारली तरी सुद्धा शिवमच्या कानावरती पोहोचली सुद्धा, कारण त्याचं लक्ष सगळं तिच्याकडेच होतं ना. ती पुन्हा म्हणाली, अहो. पण आता तो थोडासा रागातच म्हणाला, काय आहे? प्रिया किचन मधून म्हणाली, जरा इकडे या ना. पण आता शिवम उठला आणि हळूच किचन मध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर अजून पण थोडासा राग दिसत होता बरं का. आणि तिला हे स्पष्ट जाणवलं होतं. प्रिया त्याच्याकडे पाहत हलकस हसली आणि म्हणाली, अहो, एवढे का रागावलात? तो म्हणाला, रागावणार नाही तर काय करणार? मला वाटलं होतं तू माझ्यासाठी साडी वगैरे घातली आहेस. आता प्रिया त्याच्या जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, अहो, खरं सांगायचं तर तुमच्यासाठीच घातली आहे. आता म्हणतात ना, मन में लड्डू फुटा, तसं झालं होतं शिवमचं. आता हे ऐकताच शिवम तिच्याकडे पाहतच राहिला. ती पुन्हा म्हणाली, पण तुम्ही लगेचच नाराज होत झालात. शिवम हसत म्हणाला, मग काय? माझ्या होणाऱ्या बायकोला उचललं तर काय झालं? एवढा काय गुन्हा झाला का माझ्याकडून? आता हे ऐकून प्रिया खूपच लाजली. ती म्हणाली, अहो, पण अजून लग्न झालेलं नाही आपलं, कळतंय ना? तसा शिवम तिच्या आणखी तिला आणखीन जवळ येत म्हणाला, हो, पण काही दिवसांत होणार तर आहे ना, मग काय फरक पडतोय? दोघांच्या मध्ये आता फक्त काही इंच अंतर राहिलं होतं. प्रियाचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. शिवम आता हलक्या आवाजात म्हणाला, प्रिया, खरं सांगू? ती नुसतं एवढंच म्हणाली. तो म्हणाला, तू साडीत ना आज खूपच सुंदर दिसते आहेस ग. असं म्हणून तो तिची हनवटी वर करून डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणाला, पण आता ती नजर खाली करत म्हणाली, अहो, कुणी येईल? शिवम हसत म्हणाला, सगळे अजून झोपलेत आहेत. कोण येणार आहे? तेवढ्यात त्याने तिचा हात हलकाच धरला. प्रिया थोडी घाबरली, पण हात सोडला नाही तिने. शिवम तिच्या जवळ येत म्हणाला, आता सांग, मला चिडवण्यासाठी केसवर बांधले आहेस ना?
ती हसून म्हणाली, हो, कारण तुम्हाला आवडत नाहीत ना. तो म्हणाला, मग चिडवाय आवडतं का मला? तसं तिने वर बांधलेल्या केसांचा क्लिप हळूच काढला आणि तिचे ते लांब केस मोकळे होऊन खांद्यावरून खालपर्यंत पसरले. झरझर. त्याने तिच्या केसांवर हात फिरवला. तो हलकस हसत म्हणतो, असं, आता परफेक्ट दिसतेत बघ, एकदम मस्त. तशी प्रिया खूप खूप लाजून खूप खूप लाजली होती. ती म्हणाली, अहो, तुम्ही ना खूपच, असं म्हणून ती पुढं काहीतरी म्हणणार तेवढ्यात अचानक गंगू मावशींचा आवाज आला, प्रिया कडीपत्ता घेऊन आले गो. हे ऐकून दोघेही पटकन दूर झाले आणि प्रिया पटकन कढईत भाजीपाला टाकून हलवायला लागली आणि शिवम हसत हॉलकडे जाण्यासाठी निघाला. पण तेवढ्यात गंगू मावशीला आईसाहेबांनी आवाज दिला. आईसाहेब उठल्या होत्या आता, पण त्या अजूनही किचन मध्ये आल्याच नाही. आणि आता इतका भारी चान्स मिळाला होता ना, तो थोडीच जाऊ देणार होता शिवम. मग आता तिचे हात पिठाने भरले होते. मग काय, तिला तर त्याला अडवायला पण येणार नव्हते. तेवढ्यात तिच्या कमरेवर खोचलेला साडीचा पदर निसटला आणि आता तिचे हात पिठाचे होते म्हणून काहीच करता येत काहीच करता पण येईना तिला. ती जरा एका बाजूने त्याच्या समोर कंबर करून म्हणाली, अहो, हे एवढं नीट करा ना मग. मग जा. तो म्हणला, नाही करणार. मी का करू? मला काय गरज आणि मला काय मिळेल? आता ती जसं बोलत होती तसंच तो पण बोलत होता. ती म्हणाली, अहो, मी तुमची होणारी बायको आहे ना, मग करा की. मी तुमची होणारी बायको आहे ना, मग हे करायला काय हरकत आहे हो? तो म्हणाला, हो का? अगो, अजून झालेली नाही, कळतंय का? ती म्हणाली, बरं मग काय हवं आहे तुम्हाला? आता तिला माहिती होतं त्याला काहीतरी हवंय, म्हणून तो म्हणत होता की मी का करू. तो म्हणाला, आम्ही शेतकरी आहोत, ते पण एकदम रॉयल, जिथे फायदा तिथेच वायदा, असं गणित असतं आमचं. ती म्हणाली, हो का? आता तुम्हाला इथे पण फायदा हवा का? काहीतरी हवंच असेल ना? तो म्हणाला, हो मग, तुला कसं माहिती ग? खूपच हुशार आहेस तू. आणि आता तिने विचार केला. आता तिने विचार केला नाही की तिचे हात पिठाचे आहेत, काय खराब होईल. आणि तिने त्याची सरळ आता कॉलरच पकडली आणि त्याला तसंच फ्रीज फ्रीज आणि भांड्याच्या मांडणी यांच्यामध्ये त्याला जोरात ढकललं आणि स्वतः पण त्याची कॉलर पकडून त्याच्या जवळ आली. पण आता तो इतका आश्चर्यचकित होऊन तिला पाहत म्हणाला, ए, अगं काय हे, कुणी पाहिलं तर काय म्हणतील की. शिवमच्या होणाऱ्या बायकोला अजिबात लाज वाटत नाही. सरळ सरळ होणाऱ्या नवऱ्याला असं एकटं बघून कोपऱ्यात घेऊन त्यावर हक्क दाखवते. ती म्हणाली, हो का? मग तुम्ही तुम्ही रात्री कुठल्या हक्काने रात्रभर माझी काळजी घेण्यासाठी जवळ थांबले होता हो? आता त्याची बारी होती बोलण्याची तिला. तसं त्याने तिच्या
नाजूक कमरेवर हात घालून तिलाच आता भिंतीवर दाबत म्हणाला, ते माझं प्रेम आहे आणि तू फक्त माझी आणि माझीच आहेस, म्हणून मी तुझी रात्री काळजी घेतली, कळलं? पण तुला कसं माहिती ग? ती म्हणाली, मला कसं माहिती, ते ब्लेझर होतं ना माझ्यापाशी, त्यानेच सांगितलं मला सगळं. तसं दोघे पण हसले. ती म्हणाली, आता बरं सोडा, काम आहेत ना. तो म्हणला, मी नाही तुला करणार काही, तुम्हाला कारला आवडत नाही म्हणाली ना. ती म्हणाली, हो, पण कधी कधी औषध म्हणून ते पण खाणं खूप गरजेचं असतं, असं म्हणून असं म्हणतात तिने त्याच्या त्या खळी पडणाऱ्या गालावर एक किस केलं. तेवढ्यात आईसाहेब पण आल्या. त्या दारातूनच म्हणाल्या, सुनबाई, आम्ही आत येऊ का? असा शिवमच आता म्हणाला, हो आईसाहेब, या ना, आम्ही तर फक्त बोलत होतो. पण आता त्याची कॉलर फिटाने भरली होती. ते पाहून आईसाहेब त्याचा कान पकडून म्हणाले, हो हो का, मग झाले असतील ना आता गप्पा मारून, की अजून बाकी आहेत? आणि हो, किती गप्पा मारल्या हो, तो शर्ट सांगतोय ना. आणि तो शर्ट पाहून प्रियाने तर खूप खूप लाजून चेहरा झाकून घेतला होता हाताने. पण शिवम आता म्हणाला, आ आ आ आई साहेब, कान दुखतोय अहो, खरंच, आम्ही फक्त मी फक्त असं चालू होतो. आणि आता आईसाहेब हसून म्हणाल्या, अहो किती भिताराजे तुम्ही, खरंच, असं म्हणून त्या पण खूप खळखळून हसल्या. दोघांनाही पण मिठीत घेऊन म्हणाल्या, ओ सुनबाई, किती मुली दाखवल्या होत्या यांना, पण यांनी तर फक्त तुम्हालाच पसंत केलं, आणि त्यांचा आनंद तोच आमचा आनंद. तुम्ही असेच एकत्र सुखाने राहा, हीच आमची इच्छा आहे. तो म्हणाला, बरं आईसाहेब, मी जातो, बरीच कामे आहेत. त्या म्हणाल्या, अहो राजे, जाताना आधी असं इथे जोडणे उभे राहा, दृष्ट काढते मी तुमच्या दोघांची, कारण तुमचा जोडा खूप छान दिसतो. असं काल आम्ही बाजारात गेलो होतो ना, तेव्हा बायका म्हणत होत्या, आणि खास करून प्रियाची, कारण त्या साडीत खूप छान दिसतात ना, असं गावातल्या बायका म्हणत होत्या. आता तो शिवम म्हणाला, हो, मग होणारी बायको कुणाची आहे, वाय साहेब, त्यामुळे छान दिसतात ना त्या. तशा आईसाहेब म्हणाल्या, हो, छोट्या पाटलांची, पण काय उपयोग, पाटील तर बायको सोबत पिठाची होळी खेळतात किचन मध्ये. तशा त्या दोघी म्हणजे प्रिया आणि आईसाहेब एकमेकांना टाळी देऊन खूप हसल्या. आणि शिवम बाहेर जात हळूच आवाजात म्हणाला, आजचा दिवस लक्षात ठेव, अजून लग्न व्हायचं आहे. आणि प्रिया त्याच्याकडे पाहतच राहिली, आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरं स्मित उमटलं होतं आज. पण आता उद्यापासून मेहंदी आणि सवासणी होणार होती. मग इथून पुढे सगळे लग्नाचे समारंभ सुरू होणार होते. तर सगळ्यांनी कथा ऐकण्याच्या रूपाने प्रिया आणि शिवमराजे यांच्या सुंदर अशा रॉयल वेडिंगला नक्कीच उपस्थित राहून कमेंट रूपी भरभरून आशीर्वाद द्या. आणि आपले एक लाईक हाच आमच्या म्हणजे शिवम प्रियाच्या लग्नाला असणारा सर्वात मोठा आहेर आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.